ज्या मूर्तिकारांची पंढरी मानली जाते तीच माझी पेणभूमी आणि रायगडची अर्थातच कबड्डीची पंढरी मानली जाते ती माझी रायगड भूमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनच झालेली ही माझी भूमी। भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा गौरी मैदान क्रमांक 1 ते 6 या मैदानांवरती ज्या सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे तेच तिथे काम करतील। अतिरिक्त सामनाधिकाऱ्यांनी कृपया पंचकक्षामध्ये येऊन बसायचं आहे। या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आणि त्याचबरोबर मुख्य अतिथीगणांचं या ठिकाणी आगमन होत आहे। काही मिनिटांपूर्वीच आपला सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुंदर अशा प्रकारची पक्कड ग्राउंड 2 वर होईल ज्ञानेश्वर कोळवे गावदेवी वासोई, 6 वर होईल भैरवनाथ स्पोर्ट्स पेजारी गावदेवी वावे अलिबाग। तयारीत राहायचं आहे संत तुकाराम देव श्री विठ्ठल कोपरपाडा, BKM भाकरवाड नवतरुण कारावी विजय। खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याचे पहिले छत्रपती पुरस्कार विजेते स्वर्गीय विजय म्हात्रे गुरुजी यांच्या क्रीडानगरीमध्ये खऱ्या अर्थाने कबड्डीचा खुमारा मात्र काल 7 फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा कबड्डीचा खुमारा सलग 3 दिवस आपल्याला निघताना या ठिकाणी बघायला मिळणार आहे। एक भव्य आणि दिव्य आयोजनासह सरसावणारी ही अजिंक्यपद निवड चाचणी अशी कबड्डी स्पर्धा आपल्याला वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ व वर्सोई वाशी तथा जय भवानी वाशी या क्रीडा मंडळांच्या आयोजनातून तसेच एक वरील सामना संपलेला आहे। बाल युवक पेजारी गावदेवी बोरघे, बाल युवक पेजारी गावदेवी बोरघे मैदान क्रमांक 1 वर चला। चला मित्रांनो, ज्या संघांना त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2, मैदान क्रमांक 3 मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर जयमान सरी आर्यन शेलू आणि मैदान क्रमांक 5 वर चालू सामना संपल्यानंतर झुंजार कणे झुंजार कोळनाड 5 वर होईल। मैदान क्रमांक 5 वरचा सामना संपणार आहे। झुंजार कणे आणि झुंजार कोळनाड त्या ठिकाणी यायचं आहे 5 वर। प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं आपल्या दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। थोड्या क्षणातच या ठिकाणी आपलं आगमन होत आहे आपल्या महाराष्ट्राचे विधान परिषदेमध्ये दरवळतोय अर्थातच भरतजी गोगावले साहेब यांचं आगमन होत आहे। 1 नाही 2 नाही 4 वेळा निवडून येऊन आपल्या विधान परिषदेवरती आपला स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणार सुंदर मान्य आमदार भरतजी गोगावले साहेब या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित होत आहेत। अगदी काहीच वेळामध्ये आपण त्या ठिकाणी साहेबांची यथोचितरित्या स्वागत उत्सव करणार आहोत। आपल्याला विनंती असेल सर्व स्वयंसेवक आपण लाईन अप व्हायचं आहे। ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतून वाट बघत होतो
खऱ्या अर्थाने असं जबरदस्त आणि रांगडं व्यक्तिमत्व या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होत आहे. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंत्री आर्यन शेलू, लक्षात घ्या. धन्यवाद. एक जबरदस्त आणि दिग्गज नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. या सहाही मैदानांचे एक विशेष स्वरूप आपल्याला बघायला मिळतं की या ठिकाणी कोणत्याही दिग्गज खेळाडूला आम्ही विसरलेलो नाहीये. आम्ही या रायगडची जुनी कबड्डी विसरलेलो नाहीये. ज्यांनी अतोनात मेहनत घेतली ते निश्चितच आजच्या या कबड्डी स्पर्धेचे संपूर्ण स्पर्धा संयोजन समितीचे सचिव आदरणीय मिलिंद पाटील तथा या आयोजनाशी सर्व थोड्याच वेळात ही गॅलरी सुद्धा या ठिकाणी बनणार आहे आणि कालचा झंझावात जसा रसिक प्रेक्षकांचा या कबड्डी मांदियाळीला लाभला तसाच आज झंझावात आजच्या देखील दिवसाला लाभणार आहे. आणि अर्थात आजचा सूर्यास्ताकडे जात असताना पुन्हा एकदा तमाम कबड्डी क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी असेल, स्वर्गीय समाधान पाटील जय भवानी वाशी क्रीडांगण नंबर 2 वर सामना रंगतोय तो अर्थात श्रीराम गडफ झुंज देतोय तो गावदेवी मुंडाणी संघासोबत. अतिशय हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय. तसेच स्पोर्ट या चॅनलतर्फे जे लाईव्ह टेलिकास्ट आपले घर बसल्या प्रेक्षक पाहतायत त्यांच्यासाठी त्या सामन्याची रंजककारक याची डोळा या ठिकाणी आम्ही घेऊन येत आहोत. आणि स्पोर्ट्सच्या चॅनलला विनंती असेल की त्यांनी कृपया जे खेळाडू संघ जे खेळतात क्रीडांगणावर त्यांच्या गावाचा उल्लेख त्या ठिकाणी जरूर करावा. जर त्यांना माहिती नसेल तर व्हॉलेंटिअरांचा विनंती असेल की स्पोर्ट्स चॅनलच्या मार्फत आपण हे सामने रसिक प्रेक्षकांना घर बसल्या पाहायची मेजवानी देतोय त्यांना गावाचं नाव सुद्धा या ठिकाणी कळू द्या. चला मैदान क्रमांक 2 वर ज्ञानेश्वर कोळे गावदेवी वासई मैदानी क्रमांक झाले त्वरित या. श्री वैकुंठ दादा पाटील स्वागत अध्यक्ष, श्री मिलिंद पाटील सचिव स्पर्धा संयोजन समिती, श्री ध्रुव पाटील अध्यक्ष जय भवानी